नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. पेण शहरात कावीळचे थैमान. पेण शहरात कावीळने थैमान घातलेला असून दिवसाकाठी 30 ते 35 रुग्ण आढळत असून कावीळचे मुख्य कारण हे प्रदूषित पाणी आहे. पेण शहराचा विचार करता पेण शहरावर गेली 3.5 वर्ष प्रशासकीय राजवट असल्याने पेण शहराची विकासाची गती मंदावली होती. परंतु जानेवारी पासून प्रशासकीय राजवट जाऊन लोकाभिमुख राजवटीला सुरुवात झाली असल्याने विकास कामांची गती वाढली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं, गटारांची कामं सुरू असून बऱ्याच वेळेला पाण्याच्या पाईपलाईन्स ब्रेक होत आहेत. त्यामुळे दूषित पाणी पुरवठा देखील काही भागांमध्ये होत आहे. त्याचा परिणाम देखील कावीळ आरोग्यावर होऊन कावीळ सारखे विषाणूजन्य आजार डोकं वर करत आहेत. तसेच पेण शहराला पाणी पुरवठा हा भोगावती नदीतून होत असून भोगावती नदीच्या पाण्याची पातळी कमी होत असल्याने कळत न कळत गढूळ पाणी देखील नदी पात्रातून उचलला जात आहे. त्यातच पेण शहराला पाणी शुद्ध करण्यासाठी 2 जलशुद्धीकरण केंद्र आहेत. परंतु त्यातील एक जलशुद्धीकरण केंद्र हा पूर्ण क्षमतेने चालू शकत नाही. 2 जलशुद्धीकरण केंद्राचा विचार केला तरी 11 MLT पेक्षा जास्त पाणी शुद्ध होऊ शकत नाही. हे सत्य आहे. पेण शहराच्या लोकसंख्येचा विचार करता पेण शहराला आत्ताच्या घडीला 17 ते 18 MLT शुद्ध पाण्याची आवश्यकता आहे. परंतु पेण नगरपालिकेकडे ही सुविधा अपुरी असल्याने पेण शहराला जो पाणी पुरवठा होतो तो पाणी पुरवठा शुद्ध स्वरूपात न होता निर्जंतुकीकरण करून होत आहे. आलम आणि TCL पावडरचा वापर करून पाणी निर्जंतुकीकरण होत असल्याने कावीळ हा आजार विषाणूजन्य आजार आहे. त्यामुळे जरी नगरपालिका प्रशासनाने पाणी निर्जंतुकीकरण करण्याचा प्रयत्न केला तरी आलम आणि TCL ने कावीळचे विषाणू पाण्यातून नष्ट करणे शक्य नाही. त्यामुळे पेण शहरात मोठ्या प्रमाणात कावीळच्या साथीने थैमान घातला आहे. प्रशासनाकडून उपाययोजना केल्या तरी त्या अपुऱ्या ठरत आहेत. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून गाळून पिणे गरजेचे आहे. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.